बघा रे मित्रांनो, आज आपण शाफ्ट आणि शाफ्टची डिझाईन स्ट्रेंथ इक्वेशन बघणार आहे. तर सगळ्यात पहिले शाफ्ट म्हणजे काय, सगळ्यांनी लक्ष द्या. शाफ्ट म्हणजे काय? अ शाफ्ट ट्रान्समिट पॉवर बिटवीन द सोर्स अँड द मशीन ऍब्सॉर्बिंग द पॉवर. शाफ्ट काय असतो? एक रोटेटिंग एलिमेंट असतो. शाफ्ट काय असतो? एक रोटेटिंग मेंबर असतो. युजली सर्क्युलर क्रॉस सेक्शन. तो कशासाठी वापरतो आपण? पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी वापरतो. शाफ्ट इज अ डिव्हाइस विच ट्रान्समिट टॉर्क अँड पॉवर. आलं लक्षात? टॉर्क आणि पॉवर ट्रान्समिट करायचं काम करतो शाफ्ट. आलं लक्षात? तर शाफ्ट हा बेंडिंग ऍज वेल एज ट्विस्टिंग मध्ये तुटत असतो. कशा कशा तुटतो? बेंडिंग आणि ट्विस्टिंग मध्ये. तर आता आपल्याला डिझाईन ऑफ शाफ्ट करायचं. तर हेडिंग टाका डिझाईन ऑफ शाफ्ट. हेडिंग टाका मित्रांनो डिझाईन ऑफ शाफ्ट. बघा हे डेरिव्हेशन एकदाच होणार आहे, त्याच्यानंतर मी डेरिव्हेशन घेणार नाही, कारण की हे जास्त करून परीक्षेत येत नाही. पण प्रॉब्लेम ह्याच्यावरच जमते. डिझाईन ऑफ शाफ्ट. बघा सगळ्यात पहिलं बघा, डिझाईन ऑफ शाफ्ट सब्जेक्टेड टू, डिझाईन ऑफ शाफ्ट सब्जेक्टेड टू. तेव्हा डिझाईन दोन मध्ये असते. सगळ्यात पहिले स्ट्रेंथ मध्ये. स्ट्रेंथ मध्ये पहिलं आहे डिझाईन ऑफ शाफ्ट, डिझाईन ऑफ शाफ्ट subjected 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 to twisting moment only, subjected to twisting moment only, subjected to twisting moment only. Subjected to twisting moment only, only. तर ह्याच्यात काय करायचं? डिझाईन ऑफ शाफ्ट सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग ऑनली. बघा मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं टॉर्शनचा. त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला डिझाईन ऑफ शाफ्ट सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मोमेंट ऑनली. मी तुम्हाला आताच सांगितलं, शाफ्ट हा ट्विस्टिंग आणि बेंडिंग मध्ये तुटतो. तर ट्विस्टिंग मध्ये मग आपल्याला काय करायचं? स्ट्रेंथ इक्वेशन तयार करायचंय ट्विस्टिंग मध्येच. तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर असतं. मी तुम्हाला त्या दिवशीच फॉर्म्युला पाठ करायचा सांगितलं. टी बाय जे सी थिटा बाय एल आणि टाऊ बाय आर. हा आपला मेन देवत आहे या चॅप्टरचा. हा जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असला तर हा चॅप्टर तुम्हाला एकदम छान जमलं. आलं लक्षात? टी बाय जे सी थिटा बाय एल आणि टाऊ बाय आर. तर याच्यातलं आपल्याला स्ट्रेंथ साठी ट्विस्टिंग मुवमेंट साठी आपण टाऊ बाय जे टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर घेणार. टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर घेणार. जे म्हणजे काय असतं मित्रांनो? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. जे म्हणजे काय असतं? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा फॉर्म्युला काय असतो? आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. शाफ्ट जनरली कसा असतो मित्रांनो? सर्क्युलर. शाफ्टचं क्रॉस सेक्शन कसं असतं? सर्क्युलर. म्हणून मग काय करणार? आय एक्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4 प्लस पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4. 2 पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4. बे कबे 32. पाय बाय 32 डी रेस टू पॉवर 4. पाय बाय 32 डी रेस टू पॉवर 4. पाय बाय 32 डी रेस टू पॉवर 4. हे झालं जे. तर आता बघा मित्रांनो, आर काय असतं माहिती का? डी बाय 2. आर म्हणजे रेडियस. रेडियस कशी असते? शाफ्टच्या डायमीटर बाय 2. नंतर झालं. आता काय करायचं? ही फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकू आपण. टी जे ला इकडे पाठवून देऊ. जे टाऊ बाय आर. तर जे ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? पाय बाय 32 डी रेस टू पॉवर 4 इंटू टाऊ जसंची तसं. आर ला काय लिहू शकता? डी बाय 2. तर मग बघा इथं, बे एक बे 16 दोन्ही 32. एक डी कॅन्सल. तर टी इज इक्वल टू इथं किती राहिलं? पाय बाय 16 इंटू टी क्यूब इंटू टाऊ इज व्हेरी 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 पॉप्युलर इक्वेशन. टी इज इक्वल टू पाय बाय 16 टाऊ डी क्यूब. हे तुम्हाला कीज मध्ये पण लागत, कपलिंग मध्ये पण लागत, पॉवर स्क्रू मध्ये पण लागत, ह्या चॅप्टर मध्ये पण लागत, मागचं लिव्हर झालं त्याच्यामध्ये पण लागत. उलट चांगली गोष्ट आहे की तुमचं लिव्हर मी पहिले शिकवलं नाही, तिकडे शिकवलं पण तुमचं नाही शिकवलं. तर तुम्हाला ते पुढे लागणार आहे टॉर्कचं इक्वेशन. आलं लक्षात? तर इकडे बघा,
हे काय झालं जनरली पहिल्या सॉम मध्ये ज्यावेळेस आय स्कीम होती, जी स्कीम होती, आतापर्यंत कुठली पण स्कीम झाली त्या स्कीम मध्ये कधीच टॉर्शन हा चॅप्टर स्किप नव्हता. ही पहिली स्कीम आहे तुमची की टॉर्शन स्किप आहे. म्हणून आपल्याला पूर्ण जनरल डिटेल मध्ये सांगावं लागणार. तसं मी टॉर्शनची डिफिनेशन सांगितली मागच्या लेक्चरमध्ये आणि फॉर्म्युले पण सांगितले. आलं लक्षात? टी इज इक्वल टू पाय बाय 16 टाऊ डी क्यूब हे झालं आपलं स्ट्रेंथ मध्ये इक्वेशन. आलं लक्षात? डिझाईन ऑफ स्ट्रेंथ मध्ये इक्वेशन. हे कोणत्या ह्याचं झालं मित्रांनो? सॉलिड सर्क्युलर सॉलिड शाफ्ट. हे कशाचं झालं? सॉलिड शाफ्ट. हा सॉलिड शाफ्ट. हा सॉलिड शाफ्ट म्हटलं असं काढून ठेवायचं. आता होलो शाफ्ट. होलो शाफ्टचं पाहू आपण. आता होलो शाफ्ट साठी होलो शाफ्ट मध्ये काय फॉर्म्युला आहे मित्रांनो? हे पहा आपल्याला तेच करायचं टी बाय जे इंटू टाऊ बाय आर मध्ये व्हॅल्यू ठेवायच्या. तर यू नो जे म्हणजे काय आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. हा यू नो खूप छान चॅप्टर आहे. खूप मजा येईल तुम्हाला. व्यवस्थित लक्ष द्या. लक्षात पूर्ण चांगला आवडते चॅप्टर आहे. पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4 कॅपिटल डी रेस टू पॉवर 4 मायनस स्मॉल डी रेस टू पॉवर 4 प्लस पाय बाय 64 कॅपिटल डी रेस टू पॉवर 4 मायनस स्मॉल डी रेस टू पॉवर. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय सारखंच असतं. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय काय असतं? सारखंच असतं. हे पहा मित्रांनो नोटेशन याला कुठले तरी एकच वापर. कोणचे कोणचे बुक काय करतं? कॅपिटल डी हा म्हणजे आपल्या मनावर कोणते तरी एकच नोटेशन वापरत. डीओ डीआय पण वापरतं. डीओ डीआय पण वापरतं. कॅपिटल डी स्मॉल डी पण चालतं. तुमची मर्जी. डीओ डीआय वापरायचं डीओ डीआय वापरू आपण. ठीक आहे. हा रेफरन्स बुक नुसार आपण काय करू डीओ डीआय वापरू. चलो ठीक आहे. हा डीओ चा स्क्वेअर मायनस डीआय चा स्क्वेअर. आलं लक्षात? हा नंतर प्लस पाय बाय 64 तुम्ही फक्त एकालाच यूज टू माझं काय मला सगळं येणार डीआय चा लक्ष हा रेस टू पॉवर 4 सॉरी रेस टू पॉवर 4 पाय बाय 64 याच्या आधी 4च घेतलं इथं चुकून लिहिलं. डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डीआय रेस टू पॉवर 4 प्लस पाय बाय 64 डीओ रेस टू पॉवर 4 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 मायनस डीआय रेस टू पॉवर 4. आता बघा एक आणि एक दोन तर 2 पाय बाय 64 हा डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डीआय रेस टू पॉवर हा बे एक बे 32 पाय बाय 32 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डीआय रेस टू पॉवर 4 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डीआय रेस टू पॉवर 4 हा जे. तर आता काय करायचं यू नो आर इज इक्वल टू काय असणार मित्रांनो डीओ बाय 2 आर इज इक्वल टू काय असतं डीओ बाय 2 कॅपिटल डी ओ. हे पहा हे डी आय हे डीओ खूप छान चॅप्टर आहे डीओ हा डीओ डी आय तर डीओ बाय 2 तर मग काय करायचं मित्रांनो आता आपल्याला ह्या दोन्ही जे व्हॅल्यू आहे ह्या दोन्ही व्हॅल्यू ह्याच्यात ठेवायच्या. हा तर मग टी इज इक्वल जे ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे पाय बाय 32 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डीआय रेस टू पॉवर 4 इंटू टाऊ अपॉन डीओ बाय 2 हा हे 2 16 पाय बाय 16 पाय बाय 16 पाय बाय 16 हा डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डीआय रेस टू पॉवर 4 अपॉन डीओ इंटू टाऊ. बघा मित्रांनो हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता किंवा आता काय करायचं जर वरून डीओ रेस टू पॉवर 4 ला जर बाहेर काढलं वरून जर डीओ रेस टू पॉवर 4 ला जर बाहेर काढलं तर इथं काय होईल 1 उरण इथं काय उरण 1 हा मग इथं काय करायचं डीआय ची पॉवर 4 जर हे पहा कॉमन काढायच्या वेळेस दोघांकडे पण पाहिजे ते डीओ रेस टू पॉवर 4 ह्याच्याकडे आहे का नाही मग ह्याचं काय करायचं डिवाइडला द्यायचं
हा, आणि हे डीओ जसंची तसं बरं, हे खालचं डीओ जसंची तसं. मग हे टाऊ इंटू टाऊ. मग आता बघा मित्रांनो, तर मग काय करायचं, एक डीओ कॅन्सल. हा, पाय बाय 4, पाय बाय 4, हा, हे पाय बाय 16, 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 हा, इंटू डीओ क्यू इंटू 1 - याला के म्हणायचं. काय म्हणायचं याला? के रेस टू पॉवर 4. 1 - के रेस टू पॉवर 4. हा झाला तुमचा फॉर्म्युला. हा, के म्हणजे काय तुम्हाला इथे लिहून देतो, तुम्ही लक्षात ठेवा. सिन्स के म्हणजे काय असतं, DI/DO. DI इंटरनल डायमीटर टू द एक्सटर्नल डायमीटरचा रेशो म्हणजे काय असतो, के. समजलं का हे? हो की नाही? समजलं सगळ्यांना? डीओ जर बाहेर काढला आपण, डीओ चा पॉवर 4 जर बाहेर काढलं, एक डीओ डीओ कॅन्सल, डीओ क्यूब पाय बाय 16 डीओ क्यूब 1 - के रेस टू पॉवर 4 इंटू टाऊ राहिलं होतं, इंटू टाऊ. आणि के म्हणजे काय असतं मित्रांनो, DI/DO. हा झाला तुमचा स्ट्रेंथ इक्वेशन फॉर होलो शाफ्ट. लक्षात, होलो शाफ्ट समजलं. हा, आता बघा मित्रांनो, नेक्स्ट एवढं समजलं ना? एवढं लिहून घेतं का पहिले? रिपीट करतो एकदा होलोसाठी. टी इज इक्वल टू जे इंटू टाऊ बाय आर असतं. तर मग बघा मित्रांनो, जे इज इक्वल टू काय असतं, IXX प्लस I/Y. पाय बाय 64 कॅपिटल डीओ, आपलं सॉरी, डीओ रेस टू पॉवर 4 मायनस DI रेस टू पॉवर 4 प्लस पाय बाय 64 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस DI रेस टू पॉवर 4. तर काय करायचं, एक आणि एक दोन, दोन 2 इंटू पाय बाय 64 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस DI रेस टू पॉवर 4. बे एक बे 32 आले. तर इकडे बघा, पाय बाय 32 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस DI रेस टू पॉवर 4. तर आता बघा मित्रांनो, जे एवढं कळालं, आर ची व्हॅल्यू काढायची. आर म्हणजे काय असतं, कॅपिटल डीओ भागिले 2. आर म्हणजे काय असतं, DO/2. हा, म्हणजे आर म्हणजे रेडियस असते. आर म्हणजे किती असते, रेडियस. DO/2, DO/2. तर DO/2 घेतलं, मग काय करायचं, जेच्या ठिकाणी पाय बाय 32 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस DI रेस टू पॉवर 4 टाकलं, आरच्या ठिकाणी DO/2 टाकलं. मग काय केलं मित्रांनो, हे बे एक बे 16×2 = 32, 16 लिहिलं. डीओ रेस टू पॉवर 4 मायनस DI रेस टू पॉवर 4 अपॉन डीओ इंटू टाऊ. तुम्ही हा पण फॉर्म्युला पाठ करू शकता, पण आपल्याला सोपं आहे. काय करायचं, डीओ रेस टू पॉवर 4 ला बाहेर घ्यायचं. डीओ रेस टू पॉवर 4 ला बाहेर जर घेतलं, तर कॉमन गेलो मी, याच्यातून कॉमन गेलो, याच्यातून कॉमन गेलो, तर मग दोघांमध्ये एकच उरण ना. म्हणजे दोघांकडे कॉमन पाहिजे ना, दोघांकडे कॉमन पाहिजे, तर मग ह्याच्याकडे आहे का, नाही. मग ह्याच्या डिवाइडला लिहायचं डीओ रेस टू पॉवर, आणि इथं काय राहील, काहीच नाही राहणार ना, 1 राहील. मग DI/DO, DI ची पॉवर 4, DO ची पॉवर 4. आणि हे खालचं डीओ तर आहेच. हे जर डीओ रेस टू पॉवर 4 कॉमन काढले, त्याच्यात एक पॉवर गेली, 3 राहिलं. मग DI/DO ला के म्हणायचं, द रेशो ऑफ इंटरनल डायमीटर टू द एक्सटर्नल डायमीटर म्हणजे के. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मग याच्या जागी के लिहायचं. आपण स्ट्रेंथ मध्ये हे झालं डेरिव्हेशन. लक्षात, होलोचं आणि सॉलिडचं. आता बघा नेक्स्ट. बघा, आता एक झालं आपलं प्रोसिजर. तर त्याच्यासाठी आता तुम्हाला ह्याच टाईपचे प्रॉब्लेम घ्यायसाठी पहिले पॉवर कशी काढायची ते शिकवतो. पॉवरचा फॉर्म्युला असतो 2π×NT/60. 2π×NT/60. हा, तर ही जी टॉर्क असते मित्रांनो, ही जी टॉर्क असते ऍव्हरेज टॉर्क, किंवा तिला मीन टॉर्क म्हणतात. कोणती टॉर्क मध्ये, ऍव्हरेज टॉर्क किंवा मीन टॉर्क. हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला सॉम नव्हता, तर ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ती ऍव्हरेज टॉर्क किंवा मीन टॉर्क. आता पॉवरचं युनिट तुम्हाला माहिती आहे, वॅट असतं. तर वॅट असलं, कसं कसं वॅट असं, इकडे बघा, ही जी मीन टॉर्क आहे, ऍव्हरेज टॉर्क आहे, त्याचं युनिट राहणार न्यूटन मीटर. त्याचं युनिट काय राहणार, न्यूटन मीटर. न्यूटन मीटर. आणि इकडे बघा, हे तर 60, हे हे जे एन आहे, टॉर्कचं युनिट न्यूटन मीटर. याला ऍव्हरेज टॉर्क म्हणते. याला कोणती टॉर्क म्हणते, ऍव्हरेज टॉर्क. आणि आपण व्यवस्थितच लिहू, टॉर्क.
इन न्यूटन मीटर. ही टॉर्क न्यूटन मीटर मध्ये असते बरं. आणि जी ती टॉर्क असते हे पण लक्षात ठेवा. ही जी इक्वेशनची टॉर्क असते, ही जी इक्वेशनची टॉर्क असते ती मॅक्सिमम टॉर्क असते आणि तिचं युनिट असतं न्यूटन एम एम. हे लिहून दिलंय. ही कोणची टॉर्क असते? मॅक्सिमम टॉर्क असते आणि हिचं युनिट असतं न्यूटन एम एम. हे लक्षात ठेवा. आणि जी आपण ही गेलोय, ही जे टॉर्क आहे त्या टॉर्कचं युनिट असतं न्यूटन मीटर. आले न्यूटन मीटर. आणि एन म्हणजे आरपीएम, रिव्हॉल्युशन पर मिनिट. आरपीएम रिव्हॉल्युशन पर मिनिट. त्याला जर 60 ने भागितलं तर काय होणार ते? सेकंद. मग आपलं युनिट तयार काय होणार? न्यूटन मीटर पर सेकंद. 60 ने भागलं ना आपण. न्यूटन मीटर पर सेकंड. न्यूटन मीटर म्हणजे काय असतं मित्रांनो? जूल. आणि जूल पर सेकंड म्हणजे काय असतं? वॅट. टॉप मध्ये आपण हे बघितलेलं आहे थोडंफार. जूल पर सेकंड म्हणजे काय असतं? वॅट. तुम्ही पुस्तकात कधी कधी दिलेलं असलं 1000 ने डिवाइड केलं, तुम्ही करायचं नाही, डायरेक्ट लिहायचं. 1000 कमी करू शकता तुम्ही, किलोवॅट मध्ये करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हा, पी इज इक्वल टू 2π80/60 ही झाली ऍव्हरेज टॉर्क. एवढं लक्षात ठेवायचं ही ऍव्हरेज टॉर्क जी आहे ती न्यूटन मीटर मध्ये असते. हा, हे पॉवर लक्षात. ऍव्हरेज टॉर्क आणि तुमची जी मॅक्सिमम टॉर्क असते या फॉर्म्युलाची T/J सी थिटा बाय एल आणि टाऊ बाय आर ही असती मॅक्सिमम टॉर्क आणि ही असती न्यूटन एम एम मध्ये. न्यूटन एम एम मध्ये. कारण काय माहिती का मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला पॉवर दिलेली असते आणि टॉर्क वरून जर तुम्हाला डायमीटर काढायचं असतं, हा फॉर्म्युला युज करून π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर काय करावं लागतं? मुलं चूक काय करते? ज्यावेळेस पॉवर वरून टॉर्क काढते, पॉवर वरून ह्या टॉर्क इकडे तिकडे फेकून तुम्हाला ही टॉर्क काढता येईल. या टॉर्क मध्ये जर डायरेक्ट ती व्हॅल्यू न्यूटन मीटरची जर इथे टाकली तुम्ही, तुमचं उत्तर चुकतं. तर ह्या टॉर्कला पहिले तुम्हाला कशात करावं लागेल? न्यूटन एम एम मध्ये. आलं? 1 मीटर म्हणजे किती एम एम असतं? 1000 एम एम. हा, तर न्यूटन समज इथं 1 न्यूटन पर मीटर आली, तर इथं तुम्हाला 1000 न्यूटन पर मीटर एम एम लिहावं. हा पर नाही, न्यूटन एम. न्यूटन मीटर. जर 1 न्यूटन मीटर आली तर इथं काय? 1000 न्यूटन. समजलं का? तर मग हे कधी पण लक्षात घ्यायचं. π/60 टाऊ डी क्यूब. ही जी टॉर्क असते ती मॅक्सिमम टॉर्क असते. ही जी टॉर्क असते ते ऍव्हरेज किंवा मीन टॉर्क असते. आलं का? जर ह्यांचं रिलेशन दिलं तर ते पण आपल्याला वापरावं लागतं. ते आपण प्रॉब्लेम मध्ये बघू उद्याच्या लेक्चर. आज एवढं बस झालं. आलं लक्षात? हे लिहून घ्या.